कोकणचो रुपा भारी माझ्या कोकणचो बाई तोर भारी दिसते भारी फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं सुपर ऑसम सोनाली चॅनलमध्ये. तर फ्रेंड्स, आज आपण चाललेलो आहोत तारकर्लीची बोट सफर करायला. तर आपल्याबरोबर हे काका आहेत जे आपल्याला पूर्ण इन्फॉर्मेशन देतील आणि बघूया, आपण व्हिडिओला स्टार्ट करूया. आपण देवबाग गावात आलेला बोट सफरसाठी. ज्यांच्याशी आपलं बोलणं झालं बोटपर्यंत आपण या ठिकाणी आलात ते पांडुरंग कुमटेकर या बोटचे मालक आणि मी बोट चालक आहे पांडुरंग जाधव. तर दोघांकडूनही देवबाग गावात आपल्या बोटमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. सर, आपण ज्या पाण्यातून आता प्रवास करतो हे पाणी म्हणजे देवबाग गावातून वाहणारी कर्ली नदी. नदीचं नाव कर्ली नदी, परंतु नदीला या ठिकाणी नदीप्रमाणे गोडं पाणी मिळत नाही, कारण आपली अपेक्षा असते गोडं पाणी मिळेल. समुद्र जवळ आहे. समुद्र एवढा जवळ की समुद्राचं पाणी भरतीच्या वेळी या नदीमध्ये 6 तास या दिशेला रनिंग करतो. तसंच ओटीला परत समुद्राकडे निघालं जातं. भरती ओटी आणि या प्रोसिजरला नदीला जे पाणी मिळतं बिलकुल समुद्राचं खारं पाणी. खाऱ्या पाण्यामुळे गावात याला नदी न म्हणता कर्ली नदी न म्हणता कर्ली खाडी म्हटली जाते. हिस्ट्रीमध्ये उल्लेख मिळतोय कर्ली नदी. याच नदीतून प्रवास करून आपल्या सफरला जाणार आहोत लाईट हाऊस, निवतीचा लाईट हाऊस आणि निवती गोल्डन रॉक सफर करता. जाताना आपल्या रनिंग स्पेस दरम्यान जे काही पॉईंट येतात या प्रत्येक पॉईंटची आपण सविस्तर माहिती घेत हा प्रवास सुरू ठेवणार आहोत. आपण नदीमधून समुद्रामध्ये ज्यावेळी जातो त्यावेळी आपल्याला डॉल्फिन पॉईंट चालू होतो, परंतु डॉल्फिन पॉईंट याची गॅरंटी म्हणजे त्याची शाश्वती देऊन इथून बोट सफर होत नाही. जिथं आपण समुद्रामध्ये एंट्री करणार, समुद्र सफर आपल्याला रनिंग स्पेस जो मिळतो या दरम्यान डॉल्फिन कुठेही दिसले तर त्या ठिकाणी बोट थांबवली जाते. हा सगळा प्रवास पूर्ण झाला की आपण परत समुद्रातून नदीमध्ये येणार. नदीमध्ये आल्यानंतर वॉटर स्पोर्ट्स चालू आहेत. अगदी आपल्या बोटच्या लेफ्ट साईडला मागे त्या ठिकाणी हिरव्या छताचे तंबू दिसत आहेत. हा एरिया आहे मोरेश्वर रॉक आयलंड. आणि मोरेश्वर रॉक आयलंडला जे वॉटर स्पोर्ट्स चालू आहेत अगोदर आपल्याला सुनामी आयलंडला मिळायचे. देवबाग गावात यायचा विचार झाला, वॉटर स्पोर्ट्सचा विचार केला तर सुनामी आयलंड नाव हे पहिलं आवर्जून ऐकता येतं. परंतु सुनामी आयलंड जे होतं आता राहिलं नाही. बनलं होतं 2004 साली. आपण टीव्हीवरती एक बातमी ऐकली होती, इंडोनेशियात भूकंप झाला, चेन्नईला खूप मोठी सुनामीची लहर येऊन बराच कहर झाला आणि याच पिरियडला आपल्या अरबी समुद्राला ज्या हालचाली जाणवल्या, प्रत्येक लहरीच्या फोर्सने देवबाग बीचची वाळू अगदी आपल्या बोटच्या समोर डाव्या बाजूने या नदीच्या कर्ली नदीच्या मध्यभागी येऊन साचायला सुरुवात झाली. वाळू एवढी साचली, भरतीच्या वेळी पाण्याची उंची राहते. पाण्याची जी उंची आहे त्या पाण्याच्या उंचीपेक्षा वाळूचा स्तर उंच झाला. चारी बाजूला पाणी राहिलं, बनलं आयर्लंड. आणि आयर्लंड बनलं सुनामीच्या एका रात्रीमध्ये. गाववाल्याने आयर्लंडला नाव सुनामी आयलंड दिलं. आणि सुनामी आयलंड बनल्यापासून त्या ठिकाणी जे वॉटर स्पोर्ट्स चालू होते आता 3 वर्ष झाली या जागी शिफ्ट केले आहेत मोरेश्वर रॉक आयलंडला. याला कारण मध्यंतरी 2021 मध्ये तोक्ते वादळ गेलं आणि तोक्ते वादळात ती वाळू सरकायला लागली. त्याची उंची कमी होता एवढी कमी झाली आता त्या वाळूवरती भरतीच्या वेळी साधारणतः 5 फुटाच्या वरती पाणी मिळतं. तोक्ते वादळ असं गेलं किनारपट्टीवरून बरंच नुकसान करत गुजरातपर्यंत बरंच नुकसान झालं आणि ती वाळू सरकून त्याची उंची कमी झाल्यामुळे एवढ्या पाण्यात आपण नदीच्या पात्रात जो फ्लो मिळतो तिथं उभं राहू शकत नाही. आपल्याला वॉटर स्पोर्ट्सला प्रॉब्लेम यायला लागला. हा कस्टमर केअरचा विचार करून तो पॉईंट बंद करावा लागला. तिथले वॉटर स्पोर्ट्स आपल्या मोरेश्वर रॉक आयलंडला सुरू केलेले आहेत. 3 वर्ष झाली. आपला सगळा प्रवास पूर्ण झाला की इथं येणार त्यावेळी आपण त्या मोरेश्वर रॉक आयलंडजवळ जाऊ. तिथं तुम्हाला वॉटर स्पोर्ट्समध्ये काय इंटरेस्ट असेल त्या ठिकाणी तुम्ही ॲक्टिव्ह राहू शकता. तुम्ही जर म्हणालात आपल्याला इथं नाही थांबायचं, हीच बोट तुम्हाला रिटर्न घेऊन येईल. डोंगर दिसतोय, गावाचं नाव आहे भोगवे आणि याच भोगवे गावामध्ये आपला एक मराठी पिक्चर अरुण नलावडे यांचा श्वास पिक्चर याची शूटिंग गावाला झाली. आपल्याला आता पिक्चर हा विषय या पर्यटनासाठी महत्त्वाचा नाही. पर्यटनाचा पॉईंट बघण्याकरता आपल्या बोटच्या उजव्या बाजूला बघा, देवबाग गावाच्या पुढे पायथ्याशी नारळांची झाडं उंचावलेली दिसतात.
त्यामुळे आपल्याला स्पष्टता जाणवत नाही. पण त्या ठिकाणी जी नारळांची झाडं उंचावलेली आहेत जरा निरीक्षण करा, तुम्हाला असा डिझाईन लक्षात येईल. मगर ज्यावेळी तोंड उघडते, उघडलेल्या मगरीच्या तोंडाचा डिझाईन त्या ठिकाणी उंच वाढलेल्या नारळांच्या झाडांमध्ये जातो. राईट राईट. आणि तो डिझाईन तुमच्या लक्षात आला तर तसा या डोंगराला मिळाला. आणि तो नजरेत आला एका प्रोफेशनल फोटोग्राफरच्या. त्याने आपल्या फोटोग्राफीतून त्याला नाव दिलं क्रोकोडाईल माउंटन शेप. Nothing like I've ever seen. It's just a thing of beauty. मज्जा कळतो ना. देवबाग गावात असलेलं एंड पॉइंटला असलेलं मोबरेश्वर मंदिर. मोबरेश्वर मंदिर म्हणजे शंकर महादेवाचं मंदिर आहे. याच मंदिरापाशी गावाचा लास्ट स्टॉप मिळतो आपल्याला, कारण याच्या पुढे आता गाव नाही. तुम्ही या ठिकाणी आलात, गावाच्या त्या बाजूला गेलात तर समुद्र मिळणार. आणि समुद्र जो किनारा मिळतो समुद्राला, त्याला आपण नॉर्मली बीच म्हटलं तरी ओळख मात्र असते त्या गावाच्या नावानुसार. देवबाग गाव आहे म्हणून देवबाग बीच. परंतु हे बीच आपल्याला इथून नाही दिसत, आपण समुद्रात गेल्यानंतर दिसणार आहे. बीच एवढं कंटिन्यू आहे. मालवण बाजारपेठेत सिंधुदुर्ग किल्ल्यावर जायला जी जेटी आहे तिथपर्यंत कुठलाही अडथळा न येता तुम्ही या बीचवरून चालत जाऊ शकता. पण बीचवरून चालत जाताना तुम्हाला बीचची नावं अलग अलग मिळत जातात. याला कारण गाव चेंज होतो. उदाहरण द्यायचं झालं तर आता तुम्ही देवबाग गावात समुद्राच्या दिशेला गेल्यावरती देवबाग बीच म्हणून ओळख मिळाली. या बीचवरून चालत चालत मालवणला गेलात तर तुम्हाला पहिला एरिया काही किलोमीटर चालल्यानंतर तारकर्ली मिळतोय. ते तारकर्ली गावानुसार तारकर्ली बीच होतं. त्याही पुढे काळेथर बीच, वायरी बीच आणि दांडी बीच अशी बीचची नावं चेंज होतात. बीच पूर्ण कंटिन्यू. एवढं कंटिन्यू की लो टाईडला तुमची 4 व्हीलर मालवण बाजारपेठेतून बीचवर टाकली तर या मंदिराच्या मागच्या दिशेपर्यंत येते. आता हे बीच आपल्याला दिसणार समुद्रात एंट्री केल्यानंतर. शेवटी नंतरचा भाग संगम पॉइंट आहे. परंतु संगम एवढा तीव्र नाही. मी बोट दाखवून म्हणेन सर हा संगम एवढा तीव्र नाही. याला कारण समुद्राला तेवढी लहर नाही उंचीची. आणि समुद्राला जर लहर असेल तर समुद्राची लहर नेहमी किनाऱ्याला येते आणि नदीचा प्रवाह समुद्राच्या दिशेला वाहत असतो. दोन्ही बाजूच्या पाण्याचा संघर्ष झाल्यामुळे बोटच्या उजव्या बाजूला संगम पॉइंट अगदी तीव्र पद्धतीने बघायला मिळतो. पण आता मिळत नाही. याला कारण समुद्राला तेवढी लहर नाही. स्पेस जो आहे थोडासा आपल्याला लहरीच्या मुवमेंटचा जाणवतो. हो हो. हरू कुठे? स्पेसला बोट जरा जास्त हल्ली घाबरू नका, काही प्रॉब्लेम नाही. एखाद्या बोटची तुम्ही सफर अशी डॉल्फिन पॉइंट म्हणून घेऊन आलात तर इथं बोट थांबते. ओके. हा तनू बघ ना, तनू इकडे ये ना. जोडी जोडी. ओ माय गॉड, तू काय करतोय? मम्मी समोर आहे बघ. प्लीज लॉन्ग जंप. एक लॉन्ग जंप. हॅलो फ्रेंड्स, आपला डॉल्फिन पॉइंट झालेला आहे. आता आपण लाईट हाऊसला चाललेलो आहोत. पहिलं ओल्ड आणि मग न्यू. तर चला. याचा मंदिरासारखा कळस दिसतो त्यामुळे हा देवळा खडक. थोडी सागर निळाई, थोडे शंखनी शिंपले. त्या मध्ये वरच्या बाजूला जो होल आहे त्याच्यातून पाणी बाहेर फेकलं जातं. आता तुम्हाला त्याची माहिती म्हणून ते शॉवर पॉइंट म्हणतात त्याला, पण खरं त्याचं मूळ नाव आहे म्हातारीची चूळ. सो आता आपण म्हातारीची चूळ हा पॉइंट पाहायला चाललोय. तर आपण पहिला तो पाहूया, कारण तो पॉइंट पूर्ण या समुद्राच्या लहरीवर डिपेंड असतो. सो आम्हाला लांबणं तो दिसतोय, त्यामुळे फर्स्ट आम्ही तोच पाहणार. मोठी लहर आहे खरंच. इथनं पाणी येणार आहे, इथनं प्रेशर. आणि फ्रेंड्स, आम्ही खूप वेळ थांबलोय ह्या एका याचा ही मुवमेंट कॅमेऱ्यात कॅप्चर करण्यासाठी. हा
बघितलं मम्मी, तनु पाहिलं, कामयाब झालो. कारण आम्हाला हे कॅप्चर करायचंच होतं फ्रेंड्स तुमच्यासाठी. रॉक वरती जो खांब दिसतोय हा निवतीचा लाईट हाऊस आणि हा लाईट हाऊस सध्या कार्यरत आहे. जुना जो लाईट हाऊस आहे तो आपल्या बोटच्या मागे त्या बाजूला आहे, तिथं आपण आता जाणार आहोत. पण या कर्मचाऱ्यांना इथं वरती सर्व्हिससाठी जाण्याकरता बोटच्या उजव्या बाजूला स्टेप दिसत आहेत बघा, इथून यांना एंट्री असते वरती जायला. ह्या स्टेअर्स आहेत वर जायला. हे 2 दगड मिळून कासवाचा आकार तयार होतो फ्रेंड्स. बघा, हा जो लाईट हाऊस दिसतोय हा ब्रिटिशकालीन, आता जो बंद आहे पण त्याचं बांधकाम एवढं सुबक केलं आहे, बघण्यालायक त्याचं बांधकाम दिसतंय. आणि याच लाईट हाऊसच्या मागून तिकडे जी दरी आहे त्या आपण आता त्याला खिंड म्हटली जाते, त्या खिंडीच्या तिथून जायचा आपल्याला आता प्रयत्न आहे. त्यावेळी गेलेलं बांधकाम पूर्ण दगडाचं बांधकाम, वरती लाईट हाऊस सुद्धा आहे तो पूर्ण दगडाचाच. रॉक दिसतो आहे, या रॉकचा कलर असा पिवळसर आहे जो सकाळच्या पिरियडला सूर्य या बाजूला असेपर्यंत आपल्याला चांगल्या रीतीने गोल्ड सारखा जाणवतो. परंतु आता आपल्याला सूर्यप्रकाश चांगल्या रीतीने नाही, थोडंसं धुक्याचं प्रमाण असल्यामुळे जसा गोल्डन रॉक बघावा तसा दिसत नाही, पण पिवळसर त्याचा गोल्डन सारखा कलर म्हणून त्याला गोल्डन रॉक म्हटलं जातो. आपल्या बोट सफरची सुरुवात मालवण तालुक्यातल्या देवबाग गावातून करून आता आपण पोचलो आहोत आपला लास्ट पॉईंट कव्हर करायला, वेंगुर्ले तालुक्यातल्या निवती गावाला. आणि निवती गावाला मिळाला छोटासा समुद्र किनारा आपल्या बोटच्या राईट साईडला दिसतोय, निवती बीच. भारी माझ्या कोकणचो बाई तोरो भारी दिसते भारी गणपतीची. हली कुठे आला? हली आलाय गोल्डन रॉक जवळ. गोल्डन रॉक इथे, हे गोल्डन रॉक आणि हा हरी क्यूटचा.
बीच दिसत आहे. हा किनारा जो आहे भोगवे गावाला मिळालेला समुद्र किनारा भोगवे बीच. आणि भोगवे बीच आजकाल नेटच्या जमान्यात एवढा प्रसिद्ध झाला बीच, त्या बीचला नामांकन मिळालं ब्लू फ्लॅग. आणि ब्लू फ्लॅग हे नामांकन मिळाल्यापासून हे भोगवे बीच आणि आता आपण जे कव्हर करून आलो निवती बीच, या दोन्ही बीचचा वापर खूप मोठ्या प्रमाणात प्री वेडिंग शूटिंगसाठी केला जातो. तसंच हे बीच जे आहे हा भोगवे गाव या ठिकाणी संपतो. मगाशी आपण नदीतून जो क्रोकोडाईल शेप बघितला तिथपासून चालू असणारा गाव भोगवे गाव या ठिकाणी संपतो, त्याच्यामुळे भोगवे बीच संपतं. पण इथून निवती गाव जो चालू होतो, निवती गावाच्या डोंगरावरती छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळी छोटासा किल्ला बांधण्यात आला. किल्ला सुस्थितीत नाही, किल्ला बराचसा डॅमेज झाला आहे. इकडे बुरुज दिसतोय. किल्ला बांधला निवती गावाच्या डोंगरावर, म्हणून त्या किल्ल्याची ओळख आपल्याला किल्ले निवती म्हणून मिळते. नाही एक गुलाब जूता है जापानी ये पतूर हॅलो कोणची दिसते टोपी जो पाण्याचा कलर जो वेगळा दिसतोय ना बघा इथे थोडासा लाईट रेड ब्राऊन. इथे पूर्वी सुनामी आयलँड होता हे वालं, आता ते पूर्ण बंद म्हणजे पूर्ण मिटून गेलं. आपलं हे जे काय करतोय म्हणजे या ठिकाणी जी सर्व्हिस देतोय लोकांना, हो लोकांचं तेवढं काही प्रतिक्रिया आम्ही घेत नाही. उद्या एकदम ऑथेंटिक घामण आहे. तर मित्रांनो, देवबागमधील ही समुद्रातील सफर कशी वाटली तुम्हाला हे मला कमेंट करून नक्की कळवा. आणि मी याचं पूर्ण डिटेल्स डिस्क्रिप्शनमध्ये तर देईलच तुम्हाला. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच छान छान व्हिडिओ पाहत राहा. बाय.